काय करायचं सांग की. तू आता म्हणालास ना माझा बाबांवर खूप विश्वास आहे, माझं प्रेम आहे त्यांच्यावर. आता बाबा आले आणि ते तुझ्याशी खोटं बोललेत तर काय होईल तुझं? तेव्हा तुझं जे होईल ना ते माझं आत्ता होतंय. म्हणजे आत्ता तू जे काही बोलतोय ना ते मला खोटं वाटायला लागलंय. तू आत्ताही माझ्याशी गोड बोलशील आणि मला मला फसवशील असं वाटतंय मला. काय करू म्हणजे तुझा विश्वास बसेल? मान्य कर. परत तेच परत. अगं किती स्वार्थी वागतेस तू आप्पे, किती स्वार्थी वागतेस. तुला वाटत असेल मी जेलमध्ये तू आहेस. तू जेलमध्ये आहेस. स्वतःच्या विचारांच्या, स्वतःच्या मतांच्या, स्वतःच्या तत्वांच्या जेलमध्ये आहेस तू. त्याच्यासमोर तुला काय दिसना? हाडामासाची माणसं दिसनात, रक्ताची नाती दिसनात, आपलं परक कोण दिसना तुला. आप्पे बाप्पू आजारी होते तेव्हा बाप्पूंनी मला जवळ घेतलं आणि काय म्हणले, अर्जुन मला दवाखान्यात जायचं नाही. आप्पीची सगळ्यात महत्वाची परीक्षा आहे, मी जर दवाखान्यात असलो तर ती परीक्षेला जाणार नाही. उलट मामींचे शब्द होते, अर्जुनराव काहीही करा पण बाप्पूंचा जीव वाचला पाहिजे. बाप्पू मरणाच्या दारात उभे होते. काय करायला पाहिजे होतं मी? विश्वास ठेवायला पाहिजे होता तू माझ्यावर. मला सगळं सांगायला पाहिजे होतं. मी खमकी झाले असते आणि मग गेले असते पेपरला. जेव्हा कळलं तेव्हा मांडी घालून बसली होतीस घरात. हो, कारण अर्धा तास आधी कळलं होतं मला अर्जुन. त्यावेळी मला जे योग्य वाटलं ना ते मी केलं. माझ्याकडे वेळ नव्हता आप्पे. पण तुला तेच कळत नाहीये. तू बापूंसाठी जे पैसे घेतलेस ना त्या पैशांमुळे कित्येक तरी लोकांचं नुकसान झालंय. तू त्या दारूवाल्याकडनं पैसे घेतलेस पण त्या दारूमुळे कित्येक कुटुंब उद्ध्वस्त झाले हे कळत नाहीये तुला. तू वाळूवाल्याकडनं लाच घेतोस. तुला अरे तुझ्या डोळ्यासमोरची गोष्ट आहे, ते पोरगं उठलंय आयुष्यात ना. अर्जुन बापूंचंच बघ. अरे त्यांना त्यांची जमीन स्वतःच्या नावावर करून घ्यायची ती होत नाहीये. कारण तुझ्यासारखंच कोणीतरी लाच घेऊन ती परस्पर दुसऱ्याच्याच नावावर करून घेतली. तुला बाबांबद्दल काय वाटतं, बापूंबद्दल काय वाटतं हे सगळं सांगून झालं. अरे पण त्यांना हे आवडेल का याचा विचार केलास का कधी? आज सकाळी जेव्हा बाबांना हे सगळं कळालं तेव्हा ते धाडकन जमिनीवर बसले. ते काय आज कदमांची जवळ ती जमीन आहे ना बस. आणि पोरग, त्यांचं पोरग कुठे अर्जुन? त्यांचं पोरग इथं या जेलमध्ये आणि इथं आतमध्ये उभं राहून तो त्याच्या कृतीचं समर्थन करतोय फक्त. हा, कारण माझं कारण खरं आहे. प्रत्येकाला तेच वाटतं आपण जे करतो ना ते अगदी बरोबर आहे. अरे पण त्यामुळे दुसऱ्यांचं नुकसान होतंय. बस 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 आप्पे, मला वाटतंय ना आपलं ह्यावर एकमत नाही होणार. सोडून द्यायची. अर्जुन एकदाही बाहेर उभं मला नाही बघायचं. काय असणार आहे त्यामध्ये? अर्जुन कदम तुमच्यावरचे सगळे गुन्हे यामध्ये लिहिलेले आहेत, ते वाचून घ्या आणि त्यावर सही करा. करतो सही. मग काय माफ करणार मला? मुद्दा मी माफ करण्याचा नाहीच आहे अर्जुन. मुद्दा तुला काय वाटतं ना ह्याचा आहे. मला काय वाटतं ते सांगून झालंय माझं तुला. हेच तर चुकतंय ना तुझं. मगाशी विचारलंस ना तुझ्या जवळचं कुणी गेलंय का? हो गेलंय. अमोल दादा गेलाय माझा. अर्जुन तुझी आई गेली तेव्हा तू 15-16 वर्षांचा होतास. माझा अमोल दादा गेला ना तेव्हा मी 5-6 वर्षांची होते फक्त. तू तुझ्या आईला भेटायला आला होतास त्या आधीच तुझी आई गेलेली होती. माझा अमोल दादा माझ्या डोळ्यासमोर गेला, मी बघितलंय त्याला. अमोल दादा! अबे घाबरायचं नाही, काय झालं सांग. दादा आपलं वासरू! त्या पाण्यात मी त्याला बघत होते जाताना. हात वर दिसत होता त्याचा. तो ओरडून सांगत होता, अप्पे वाचव. सगळ्या गावाला ओरडून सांगत होता, अरे वाचवा मला, वाचवा. आणि असा निघून गेला तो माझ्या डोळ्यासमोरून. असा जीव सोडताना मी बघितलंय माझ्या डोळ्यांनी त्याला. आणि हे सगळं कशामुळे झालं? कलेक्टरनी मदत पाठवली होती. 4 नावा पाठवल्या होत्या पण त्या नावात दुसऱ्या गावात पाठवल्या होत्या. ते गाव होतं आमदाराच. कलेक्टरने लाच घेतली होती त्या आमदाराकडे
आणि म्हणून मी त्याच दिवशी ठरवलं की मी कलेक्टर होणार आणि मी कधीच लाच नाही घेणार. अर्जुन, घटना एक आहे पण परिणाम 2. तुला ती गोष्ट माहितीये? एक चोर असतो, त्याला 2 पोरं असतात. एक पोरगा म्हणतो माझा बाप चोर आहे ना, मी पण चोरच होणार. आणि दुसरा पोरगा म्हणतो माझा बाप चोर आहे तर मी कधीच चोर नाही होणार. हा फरक आहे आपल्या दोघांना. असो. हा डबा आणलाय तुझ्यासाठी, डबा खाऊन घे. नकोय मला. अरे खाऊन घे, तू सकाळपासून काही खाल्लं नाही, त्रास होईल तुला. नकोय मला. काय झालं? माझा उपवास आहे सकाळपासून. मला वाटलं तुम्हाला म्हणशील 2 घास तू पण खाऊन घे. खाऊन घे. आता एक गोष्ट लक्षात ठेव, चूक बरोबर असलं काय नसतं. माणूस वाईट नसतो, परिस्थिती वाईट असते. वाईट परिस्थितीतही जो डगमगत नाही ना, तोच खरा माणूस असतो अर्जुन. सब इन्स्पेक्टर अर्जुन कदम, तुम्हाला भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली आम्ही अटक करायला आलोय. झालं ना आता सगळं. उठा आता, जेवण वाढा, भूका लागल्यात आम्हाला. बाबा, तुम्ही थोडं खाऊन घेता का? नाही थांबा, मी आणते थोडस काहीतरी. अरे दादा, असं नको रे करू. 2 घास खाऊन घे. विनय काका, आपण जाऊया का अर्जुनकडे? आत्या, मी विनय काकाला अर्जुनकडे घेऊन जातो. कुठं जाताय आता? आता पोटच्या पोराला तुरुंगात टाकलेलं त्यांना काय बघवणार आहे का? तुमच्या सगळ्यांना आकला नाही येत, माहितीये का? रुक्मिणे, अगं असली पोरगी घरात सून म्हणून करून आणायला 10 वेळा विचार करायला पाहिजे होता. आपला कुणाचं काय पडलेलं नाही, फक्त स्वतःच पडलेलं असतंय. मावशी, तुम्हाला सगळीकडे आप्पीची चूक दिसते का हो? मग कुणाची चूक आहे सांग ना. हा, अगं फक्त त्या आप्पीची आरती करायची बाकी ठेवली तुम्ही. सदा ना कदा नुसते ॲपी 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 ॲपी. अगं बाकीच्या बायका नवऱ्याला आयुष्य मिळावं म्हणून वडाला पुसत्यात, आणि हिने काय केलं? भर वटपौर्णिमेच्या दिवशी नवऱ्याला जेलात टाकलंय. असली बायपू कधी कोणाला मिळायला नको बाया. मला तर विचार करूनच अंगावर काटा येत. आपण आणि आज वटपौर्णिमेच्या दिवशी असं नव्हतं करायला पाहिजे. असं काय म्हणतेस रुपाली? अर्जुन सरळ सरळ सापडला या गुन्ह्यात. मला नाही वाटत त्याच्यात आप्पीची काही चूक आहे म्हणून. अर्जुन भाऊजींनी चूक केली आणि त्याची शिक्षा त्यांना मिळतीये. आता योगायोगानं वटपौर्णिमा आजच आली आहे, त्याला आप्पी काहीच करू शकत नाही. तू ग बस ग, लागली लगी तिची बाजू घ्यायला. काय ग पिऊ, तुझ्यावर असे काय आरोप झाले, तू बी त्याच्याशी अशीच वागणार आहेस का? वागलीच असते की, दिसतंय ते. पण मी अर्जासारखा आडगा नाहीये काही पण करायला. आपण आपला विषय नंतर बोलूया. हो, मलाही तसंच वाटतंय. आता आपण इथं बोलत बसण्यात काय अर्थ नाही. चला सगळे जेवून घेऊ आणि आपापल्या खोलीत जाऊन झोपूया. त्या आप्पीला तर लय आनंद झाला असेल भ्रष्टाचारी पकडला म्हणून. बिचाऱ्या अर्जाचं किती प्रेम आहे तिच्यावर, एवढं होऊन बी किती रडत होता. पण कसलं काय, तिला दया नाही माया नाही. हो मावशी, किती डबल ढोलकी आहे तुम्ही. मगाशी तर फार चेव आला होता तुम्हाला तिकडं. आपल्याला म्हणत होता आता तुला कसं वाटतंय, बरं वाटतंय का, तुझाच नवरा असा निघाला. आणि आता इथं बसून तुम्ही भाऊजींची बाजू घेताय. तर तिला आपल्या घरातली शांतता कशी बघवेन? पया रुक्मिणे, बघितलं काय सगळ्यांकडे? बघ आता तू इथं हाय म्हणून मी इथं हाय का नाही तर मी कवाच निघून गेले असते. आणि काय हो, मला सांगा, हे असं थोबाड पाडून सुटकी चेहऱ्याने तुम्ही बसलाय,
ते कुणामुळं? माझ्यामुळं का? त्या तुमच्या लाडक्या आप्पीमुळंच ना? कसलं काय काय बोलायची सोय नाही राहिली इथं. मावशी, माझ्या रागाचा अंत बघू नका. आता एक शब्द बोललात ना तर बघा. ए मास्तरड्या, आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. कुणामुळे झालं? माझ्यामुळे झालं का? हा? ए सुजा, अरे तू बोल की. सरकार आहेस ना घराचा, बोल ना. तर तुम्ही बोलताय ना सगळी, मी काय बोलू यार? तू काय गेम खेळत बसलायस? इथं घर तुटायची वेळ आलीये. हो सर, घर तुटायचा काय संबंध आहे? यो प्रश्न त्या नवरा बायकोचा आहे, ते बघून घेतील काय करायचं आहे ती. आणि मी अर्जाला आधीपासूनच सांगत होतो ना की पोरगी शानी नाही म्हणून. इथं माझं फक्त तोंड दिसतं, मी फाटक्या तोंडाची आहे ना, पण ती आप्पी लय आतल्या गाठीची आहे. सगळे जण अपर्णाला दोष द्यायचा बंद करा. तुम्हाला अर्जुनची काहीच चूक दिसत नाही या ठिकाणी? काहीच? अहो असं काय करताय तुम्ही? भाऊजींनी जे काय सांगितलं ते ऐकलं नाही का तुम्ही? काय चूक आहे त्यांची त्यात? बापू आजारी होते, बापूंना मरणाच्या दारातनं परत आणलं, त्यासाठी पैसे घेतले त्यांनी. अपर्णाची परीक्षा होती, मामंजींना जमीन घ्यायची होती, म्हणूनच घेतले ना त्यांनी पैसे. आणि हे सगळं त्यांनी घरासाठी केले, घरातल्या माणसांसाठी केले. खरंच ग बाया रुपाले, तूच तेवढी शहाणी आहेस बघ. इतकी शांत दिसती, घरात असती, पण तुला कळतंय. पण या शिकलेल्यांना कळना झालंय. ते म्हणतात ना, पोरगी शिकली आणि अक्का लिकली, तशातला प्रकार आहे हा. मावशी, तुम्ही सगळं तिच्यावर टाकायचं बंद करा. ताई, अहो मला मान्य आहे की अर्जुन भाऊजींनी घरासाठीच हे सगळं केलंय, पण त्यांनी जे केले ते चुकीच्या पद्धतीने केले. हा, हे बघा, ही एक शिकली आणि हुकलेली. अगं एखादा माणूस मरणाच्या दारात असतोय, मग त्याचा जीव वाचवायचा का त्याला तसाच ठेवायचा? हा, ते अर्जानी केलंय. काय चुकीचं केलंय? मावशी, फक्त एवढी एकच गोष्ट नाहीये. रुपाली, अगं खूप आधीपासून अर्जुन लाच घेतोय. त्याच्याकडून पैसे घेताना त्याला आपल्यापैकी कुणाचाच चेहरा नाही दिसला का? लहान असल्यापासून कानाला धरून चांगल्या गोष्टी शिकवल्यात मी त्याला. मी तर म्हणतो चांगली शिक्षा व्हायला पाहिजे त्याला, 10 वर्षांची शिक्षा व्हायला पाहिजे. येऊ देत घरी, थोबडच फोडतो. अहो असं काय करताय तुम्ही? भाऊजी तिथं तुरुंगात आहे, तुम्ही हे सगळं घरात बोलत बसलाय. अरे तुम्ही सगळे भांडून काय होणार आहे? तिथं दादासमोर तरी नका भांडू प्लीज. हेच सांगतो मी मगापासून या ठिकाणी. आता वाद घालण्यात काहीच अर्थ नाही. अरे पण एवढं सगळं रामायण घडलंय, ती महामाया कुठे कुठे ती आप्पी? बराबर तोंड दाखवायची लाज वाटत असेल ना तिला, म्हणून गावभर हिंडत बसली असेल. या या या, 100 वर्ष आयुष्य आहे तुम्हाला. पुढे गेली होतीस ग? हा, पुढे गावभर भटकत होतीस? अपर्णा, तू ठीक आहेस ना? ठीक नसायला काय झालं? एवढ्या वटपौर्णिमेच्या दिवशी नवऱ्याला जेलात टाकून आली, लय उकळ्या फुटत असतील ना तिला. आपण तू असं नव्हतं करायला पाहिजे होतंस. अगं एकदा तरी विचार करायचास. अगं बोल ना, का थोबाड शिवलंय तुझं? कुठे गेली होती तू? अगं बाई, काय येडबीड लागलं का? भूत बसलं हिच्यावर? अप्पे अप्पे अप्पे, अगं काकांच्या तोंडावर दार लावलंय. हीच किंमत ठेवली काय? आपण सगळे तिला वेळ देऊया असं मला वाटतं. तुझं कसं आहे माहितीये का?
एखाद्या गोष्टीत घुसलीस ना की तुला दुसरं काही सुचतच नाही. आधी अभ्यास होता आणि आता अर्जुन भाऊजी. तुला काही बोलायचंय का पियुताई माझ्याशी? तुला काही माहिती आहे का? नाही नाही असं काही नाहीये, मी फक्त काळजीपोटी बोलले. बाकी पियुताई मग नको करू तू माझी काळजी, कारण मला माहिती आहे माझा अर्जुन माझा कधीही विश्वासघात नाही करत. अप्पे अगं तुला उलट्या होत्या तर मळमळते पण आहे ना. मग काय झालंय? आपण मला आता एक गोष्ट लक्षात आली, असं काही झालं ना सगळ्यात पहिल्यांदा मला सांग ना बापूंना ना कदमांना देवाला पण नाही, सगळ्यात पहिल्यांदा अर्जाला सांगायचं. तुला पुरावे पाहिजे होते ना? एक मिनिट, हा घे. वाळूवाल्याकडनं हप्ता घेतानाचा फोटो आणि त्याच्या खाली टेम्पो आलाय अवैध वाहतूक करणारा, त्याच्याकडनं हप्ता घेतानाचा फोटो. कॉंग्रॅच्युलेशन्स कलेक्टर मॅडम, तुम्ही आई होणार आहात. कोण आहेस तू? काल तर नव्हतंस, पण आज आहेस. माझ्या सोबत आहेस, माझ्या हात. कोण आहेस तू? त्याच्यापासून सतत लांब जायचंय. तुम्ही आप्पे तुझ्या आत आहे असं ठणकावून सांगणारा अर्जुन आहेस का तू? त्याच्यासोबत कायमचं नातं तुटत असताना आमच्या दोघांना घट्ट धरून ठेवणारा धागा आहेस का तू? ज्यानं माझ्या प्रेमाची प्रतारणा केली, माझा विश्वासघात केला, त्या माणसाला आयुष्यात कधी माफ करणार नाही असं वाटत असताना मला आईचं काळीज बहाल करणारी नियती आहेस का ग तू? कोण आहेस तू? सांग की. बाळा तू कोण का असना, पण मी आहे तुझ्यासोबत. तुझी आई कायम तुझ्या सोबत आहे. तुझ्या आईने लई परीक्षा दिली, पण ही परीक्षा लई अवघड आहे. काय करू काहीच कळणार आहे. आपण इथंच वचन दिलं होतं ना, तुझ्याबद्दल सगळ्यात पहिल्यांदा त्यालाच सांगणार असं दिलं होतं ना वचन. तुझ्या बाबांनी शब्द फिरवला. हा पण दिलेला शब्द फिरवायचा नाही हे मला माझ्या बाबांनी शिकवलं. आपण नाही या दिलेला शब्द मोडायचा. तो वागला म्हणून आपण नाही तसं वागायचं. तू एक करशील माझ्यासाठी? हा, तुझ्याबद्दल सगळ्यात पहिल्यांदा
त्यालाच कळ. असं बघशील का रे? हा, करशील ना माझ्यासाठी? तर मी तुझ्यासाठी आहे आणि तू माझ्यासाठी. हा